उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पुण्याच्या दौऱ्यावर झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांची घेणार भेट. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच कार्यकर्त्यांशी साधणार संवाद. आज सकाळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पत्रकार परिषद. राष्ट्रवादी पक्षाचं विलिनीकरण आणि अजित पवार यांच्या अपघातावर बोलण्याची शक्यता. अजितदादांचा विमान अपघात आणि विलिनीकरणाच्या मुद्द्यावर सुनेत्रा पवार योग्य वेळी बोलणार. दादांच्या चाहत्यांच्या हितचिंतकांच्या मनातील शंका दूर करणार का, याकडे लक्ष. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घेणार प्रत्येक आमदारांसोबत स्वतंत्र बैठक. पक्ष विलिनीकरणाबाबत आमदारांची मत जाणून घेणार. पक्षाच्या आगामी वाटचालीबद्दलही आमदारांशी होणार चर्चा. महापौर पदाची शपथ घेतल्यानंतर मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडे ॲक्शन मोडवर. आज मुंबई पालिकेमध्ये महापौर बैठक घेणार. अनधिकृत फेरीवाले आणि बांगलादेशी संदर्भात घेणार मोठा निर्णय. आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बैठका. अर्थसंकल्पाआधी प्रत्येक विभागाचा घेणार आढावा. त्यानंतर कार्यक्रमासाठी करणार दिल्लीकडे कूच. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची आज सर्व गटनेत्यांसोबत देखील बैठक. महापालिका सभागृहात विरोधकांनी केलेल्या गदारोळाच्या मुद्द्यावर बैठक. मंत्री झिरवाळ्यांच्या कारकुनाला मंत्रालयात लाच घेताना केली अटक. वैद्यकीय परवाना देण्यासाठी 50,000 रुपयांची मागणी. कारकून राजेंद्र ढेरंगेनं घेतलं झिरवाळ्यांच्या खासगी सचिवाचं नाव. चंद्रपूरमध्ये महापौर पदग्रहण सोहळ्यादरम्यान भाजपमधील गटबाजी आली समोर. जोरगेवारांना निमंत्रण नसल्यानं समर्थकांचा कार्यक्रमावर बहिष्कार. तर पक्षावर टीका करण्याची काहींची सवयच, मुनगंटीवारांचं वक्तव्य. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व संपुष्टात आणावं. भाजप खासदार निशिकांत दुबे यांची मागणी. लोकसभेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर केली मागणी. पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.